पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणुका लढवणार आहेत। एबीपी माझाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतः ही घोषणा केली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा सुरू होत्या। उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदेंनी तसे संकेत दिले होते। मात्र पुण्यामध्ये चिन्हामुळे दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि आघाडी होण्याची शक्यता ही मावळली। पुण्यामध्ये जरी शक्य झालं नसलं तरी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये मात्र दोन्ही पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय। या युतीसाठी अजित पवार, रोहित पवार आणि अमोल कोल्हेंमध्ये गुप्त बैठक झाल्या होत्या। पिंपरीमध्ये ही युती पक्की झाल्याची बातमी एबीपी माझाने दिली होती आणि अखेर अजित पवारांनीच या युतीची घोषणा केली आहे। काही अडचण नाही। आपल्या विचाराचे काही खासदार आहेत, त्यांनाही तिथं आवाज उठवण्याचं काम आपण सांगू शकतो, त्याच्यावर तिथंही अडचण नाही। साधारण पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्याळ आणि तुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जात आहे। त्याच्यामुळं हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।